नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. महाराष्ट्रामध्ये आधी राज्यसभेची आणि नंतर विधान परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे. स्वाभाविकच 7 पैकी 6 जागा सत्ताधाऱ्यांच्या आणि 1 जागा महाविकास आघाडीची सकृतदर्शनी सहजपणे निवडून येऊ शकते. सगळ्यांनी मिळून सामंजस्याने जर तसे उमेदवार ठरवले तर याच्यामध्ये काय फारशी अडचणीला असं नाही. ज्या बातम्या समोर येत आहेत त्या सगळ्याचं थोडंसं विवेकबुद्धीने सार काढलं तर भारतीय जनता पक्षाचे 4, शिंदे गटाचा 1, अजित पवार गटांचा 1 आणि महाविकास आघाडीपैकी 1 असे सगळे 7 उमेदवार निवडून येऊ शकतात. आता खरं तर हा विषय इथे संपायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा ज्याच्यावर आम्ही खूप व्हिडिओ आम्ही पण केले, बाहेर पण केले, शरद पवारांचं काय होणार, शरद पवार राज्यसभेवर जाणार की नाही, शरद पवारांच्यासाठी एकमत होईल की नाही, किंवा शरद पवार असंच एकमेव नाव आहे की ज्याच्यावर एकमत होऊ शकतं महाविकास आघाडीचं, असं म्हणून पवारांचे जे कोणी सगळे पाकिट पत्रकार आहेत त्या सगळ्यांनी बातम्या चालायला सुरुवात केली. दुसरीकडून उद्धव ठाकरेंचे जे सगळे तथाकथित ठाकरे ब्रँड त्या सगळ्याच्या नावानं त्यांच्या पाठीशी असणाऱ्यांना उद्धव ठाकरे वर्ल्ड बेस्ट CM, त्यांची जागा रिकामी झाली, त्यांनीच आता विधान परिषदेवर जायला पाहिजे असं म्हणून त्यांची पण तळी उचलून धरणारे ठरले. याच्यामध्ये फक्त तोटा काँग्रेसचाच, कारण काँग्रेसला राज्यसभाही मिळत नाही आणि लोकसभा विधानसभा पण विधान परिषद सुद्धा मिळत नाही अशी परिस्थिती. पण आता एका पत्रकाराचा व्हिडिओ पाहून मला हसू आलं. मी नाव वगैरे सांगत नाही कारण की आता ह्या लेब्रांडोंचे नावं काही फुकट आपण मोठं करण्यात काय अर्थ नाही. त्यांनी असे आकलेचे तारे तोडलेत आणि ते ऐकताना मला अगदी हसू यायला लागलं की म्हणजे ह्यांचं किती टोकाला गेलेलं आहे. भाजप संघ, मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांचा द्वेष इतका टोकाला गेलेला आहे की त्याच्यामध्ये वाटेल त्या पद्धतीनं तर्क मांडायला तयार आहेत. तो तर्क असा आहे की त्या लिब्रांडो पत्रकारांनी मांडलेला, त्याचं म्हणणं असं आहे की एकनाथ शिंदेकडे 56 आमदार आहेत, एका खासदारासाठी 36 लागतात, त्याच्यामुळे त्यांनी 36 मतं दिले, 1 खासदार निवडून आला. आता त्याच्याकडे 20 मतं आहेत जास्तीची. शरद पवारांकडे 10 मतं झाले 30. आता त्यांनी कुठून 6 मतं झाले की झाले 36, म्हणजे ते दुसरा उमेदवार आणू शकतात. म्हणजे आता याच्यामध्ये हसायची गोष्ट ही आहे, महाविकास आघाडी जसं तुम्ही एकत्र म्हणता त्यांचं सगळ्याचं मिळून त्यांच्यातले मतभेद बाजूला ठेवा, 1 उमेदवार निवडून जाऊ शकतो. त्याच पद्धतीने सत्ताधारी पण एकत्र आहेत ना, त्यांनी आपसामधले कमी जास्त मतं मॅनेज करून त्याचा जास्तीचा फायदा त्यांच्यापैकी दुसऱ्या पक्षाला देतील का ते बाहेरच्याला देतील. एकनाथ शिंदेचे 1च्या ऐवजी 2 खासदार कसे निवडून गेले पाहिजेत हे आग्रहानं मांडायला का ते ह्यांना भाजपचा खासदार होऊ द्यायचा नाही. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी 4चं जे गणित मांडलेलं आहे किंवा त्यांच्या कल्पनेतलं आहे किंवा बाकीच्यांनी मांडलेलं आहे समोर, अजून काही ते सगळे म्हणलं ना म्हैस पाण्यात आहे, जोपर्यंत ती बाहेर येत नाही तोपर्यंत कळत नाही काय तसं. ते 5 मार्च ही अर्ज भरायची शेवटची तारीख आहे, त्याच वेळेस ते सगळं स्पष्ट होणार. समजा आपसामध्ये सहमतीने त्यांनी त्यांच्या पातळीवरती कुठला निर्णय घेतला, एकनाथ शिंदेच्यासाठीचं एक दुसरं नाव जास्तीचं आणणं काय, किंवा भारतीय जनता पक्षाने आपलं अजून एक जास्तीचं नाव हे करून घेणं काय, किंवा हे कमी पडलं म्हणून की काय तिकडे अजितदादाच्या गटातून एक जास्तीचं नाव येणं काय, त्यांचा मुद्दा आहे खरं तर. पण हे कसं तर्क मांडायला लागलेत की त्याचे 20 मतं शरद पवारचे 10 तिकडे जोडायला लागलेत. म्हणजे ज्यांनी आत्तापर्यंत विलिनीकरणाच्या गप्पा करून पाहिल्या, अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर पहिल्यापासून यांनी चर्चा काय सुरू केली, विलिनीकरण कसं व्हावं. त्याच्यानंतर ते कमी पडलं म्हणून की काय आजकाल रोहित पवारांनी वेगवेगळी स्टेटमेंट द्यायला सुरुवात केली, तो घातपात कसा होता आणि त्याची CBI चौकशी करा, ते होत राहील. स्वतः पवारांनीच अपघात झाल्या तातडीनं हा अपघात याचं राजकारण करू नये, बाकीचं राजकीय काही नाही, घातपात काही नाही असं सांगितल्याच्या नंतर सुद्धा यांनीच त्या पद्धतीनं सगळ्या चर्चा सुरू केल्या. रोहित पवार आणि त्याच्यातलं एक वाक्य काय होतं, दादांची अशी इच्छा होती म्हणजे अजितदादांची की शरद पवार राज्यसभेवरती जावे. आता एक तर शरद पवारांचं वय पाहता, शरद पवारांना जायचं असेल तर शरद पवार त्या पद्धतीनं सगळी महाविकास आघाडी जसं त्यांनी जर एवढे मोठे सत्तांतर करून दाखवलं होतं, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून दाखवलं होतं, तर शरद पवारांना स्वतःची राज्यसभेची जागा एवढी काय मुश्किल आहे. 36 आमदार, त्याच्यातले 10 त्यांच्या प्रत्यक्ष हातामध्ये आहेत, बाकीचे 26 आमदार मॅनेज करायचे, ती काय फार मोठी अवघड गोष्ट शरद पवार सारख्यांसाठी नाही. पण हे म्हणत असताना आश्चर्य म्हणजे समजा शरद पवारांचे जर 10 निघून गेले तर सत्ताधारी आघाडी पण अडचणीमध्ये येते ना.
सत्ताधारी आघाडीमध्ये जर फाटाफूट होणार असेल, फाटाफूट होऊ लागली, म्हणजे एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे कॉम्बिनेशन तुम्हाला कसं काय जुळवून घ्यावं वाटतंय? कल्पनेमध्ये का होईना. त्यांच्याकडे 10 जास्तीचे आहेत म्हणून, आणि त्यांच्या असलेल्या त्यांच्याकडे 20 जास्तीचे मतं आहेत. त्या 20 मताचा फायदा शरद पवारांचे 10 असताना त्यांना होईल. आणि तिकडे ज्याच्याकडे प्रत्यक्ष सत्ता आहे, 137 आमदारांचं बळ ज्या देवेंद्र फडणवीसच्या पाठीशी आहे, केंद्रामधली सत्ता आहे, मग त्यांना त्याचा फायदा होईल असं का नाही? व्यावहारिक पातळीवरती विचार केला तर आपल्याकडे जसं थंडीच्या दिवसामध्ये शेकोटीच्या भोवती बसलेले लोक, शेकोटीची ऊब मिळते तोपर्यंत शेकोटीमध्ये व्यवस्थित त्याचा फायदा घेत असतात. प्रत्यक्ष शेकोटीच्या भोवती जो बसलेला आहे, ज्याला ऊब मिळते, तो आपण त्या शेकोटीमध्ये पाणी टाकत नाही ना. सध्या तुम्ही सत्तेमध्ये आहात, एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत, भाजपच्याच सहकार्यामुळे त्यांना 2 वर्ष, 2.5 वर्ष, 2.25 वर्ष महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भोगायला मिळालं, कारण की त्यांच्या 3पट संख्या कमी असताना सुद्धा ते प्रत्यक्ष मुख्यमंत्री झाले. हे सगळं समोर दिसत आहे. आणि आता सध्या ते उपमुख्यमंत्री आहेत, केंद्रामध्ये त्यांचे सहकारी मंत्रिमंडळात आहेत, आणि अजून 3 वर्ष तरी न केंद्रातली सत्ता हटणारे न राज्यातली सत्ता हटणारे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आणि त्याच्यासाठीचे पूर्ण मतं नाही आहेत, 20 मतं आहेत फक्त आपल्याकडं, त्याच्या जोरावरती म्हणून ते सत्ताधारी आघाडीला टांग देऊन शरद पवारांच्या गळ्यात गळे घालणार आहेत का? किंवा दुसरी गोष्ट, आता मी तुम्हाला उलटा विचार मांडतो. सध्याची, आम्ही मागच्याही व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं होतं, सध्याची जी सत्ताधारी आहेत त्यांचे 6 आणि सध्याचे जे विरोधक आहेत त्यांचे 1, हे व्यवस्थित निवडून जातं. जर शरद पवारांना तडजोडच करायची असेल आत्ताच्या परिस्थितीमध्ये आहे, त्याच्यामध्ये व्यवहारिक पातळीवरती विलिनीकरण वगैरे सगळं सोडा, तर ते काँग्रेस आणि शिवबाटाशीच करून घेतील ना. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपले 10 त्यांच्याकडे देऊन बदल्यामध्ये आत्ताच्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये साधी गोष्ट आहे, इतकी तडजोडच करायची असेल सध्याच्या ह्याच्यामध्ये, फार काही बदल करायचा नसेल तर आहे त्याच्यामध्येच तडजोड करून घेतील. आहे त्याच्यामध्ये मोडतोड करायची, शिवाय त्यांचे 20 मतं घ्यायची आणि या नावाखाली म्हणून आहेसलेला सगळा खेळ विचकवायचा. हे शरद पवार तातडीनं कशाला करतील? पण नाही. आणि हे जे तथाकथित पत्रकार जे सगळे मांडायला लागलेत ना, ते कुठल्या तर्काच्या आधारानं मांडत नाहीयेत. ते ह्यांचा कुतर्क आहे फक्त तोळा एकच, की कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपचं नाक कापलं पाहिजे. मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, 29 महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये फक्त 2 ठिकाणचे निकाल उलटे पालटे लागले, म्हणजे अपेक्षेपेक्षा वेगळे, म्हणजे महापौर पदासाठीचे. एक चंद्रपूरमध्ये, त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार अपेक्षा नसताना, बहुमत नसताना जोडतोड की राजनीती करून आणि त्याच्यामध्ये शिवबाठाचेच नगरसेवक कसे फुटले आणि तो महापौरपदी बसला. दुसरी निवडणूक भिवंडीमधली, जिथे भाजपचा बंडखोर बसलेला आहे महापौरपदी काँग्रेसच्या पाठिंब्यावरती. खरं तर काँग्रेसचा महापौर भाजपच्या बंडखोरांच्या पाठिंब्यावर बसला असता तर तो भाजपला तशा अर्थाने फटका बसला असं म्हणता आलं असतं. प्रत्यक्षामध्ये भाजपचा बंडखोरच महापौरपदी बसलेला आहे आणि हे असं सांगतायत की भाजपला कसा फटका आहे. बंडखोर भाजपचा बसलेला आहे, अजून त्याच्यातले सगळे बारकावे समोर आले नाहीत. कदाचित शक्यता आहे आपल्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा मिळणार नाही हे ओळखून आपल्यातलेच काही बंडखोरी करायला लावून जर महापौर पद मिळणार असेल तर ही खेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली नसेल कशावरून. समजा त्यांच्या जागी जर शरद पवार असल्या तर या सगळ्यांनी कशा बातम्या लिहिल्या असत्या, पवारांची कशी गुगली, आपल्याच पक्षाचे बंडखोर त्यांना पाठवलं तिकडं आणि पदरात पाडून घेतलं महापौर पद, अशा बातम्या यांनी लिहिल्या असतील, असे लेख यांनी लिहिले असते, असे व्हिडिओ यांनी केले असते. आणि आता मात्र भाजपचा बंडखोर काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेला आहे महापौरपदी भिवंडीच्या, आणि म्हणताना मात्र काय म्हणणार, भाजपचं नाक कसं काप. मोठी गंमत होतीये, मोठं मनोरंजन होतं आहे. आणि इथून पुढे आता प्रत्यक्षामध्ये 20 म्हणलं ना, ह्या जिल्हा परिषद राहिलेल्या सोडल्या तर कुठलीच निवडणूक नाही, त्याच्यामुळे आता करमणूक काही नाही. त्याच्यामुळे ह्या अशा बातम्या लावण्याच्या शिवाय दुसरा काही पर्याय नाही. म्हणून मग शक्तीपीठला विरोध कसा आहे, शक्तीपीठ होऊ देणारच नाही. किंवा आता मी तुम्हाला जिल्हा परिषदच्याही बाबतीमध्ये असंच सांगतो, ज्या होऊ घातलेल्या निवडणुका आहेत ना त्याच्यामध्ये नसलेला संघर्ष हे रंगवून दाखवतील. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये काहीही वेगळं होण्यासारखं नाही, काहीही शक्यता नाही. यांनी कितीही काही म्हणून सत्ताधारी त्यांचे 6
आणि विरोधक त्यांच्यापैकी एक तो कोणी असतो. मी परत सांगतो, इतका काही मूर्खपणा त्यांच्याकडे नाही की निवडणूक करायची आणि पुन्हा ते सगळं हे करायच्या पेक्षा सगळे मिळून ह्याच्यामधून महाराष्ट्रातून निवडून जातील अशीच शक्यता सध्याच्या परिस्थितीत जास्त दिसते आहे. पण पत्रकारांना काही ना काहीतरी खुसपट काय, ते रिकामा नावीन भिंतीला तुंबड्या लावी असं म्हणतात, तसं यांना कामधंदा तर काही उरलेला नाही आता निवडणुका नसल्यामुळे. त्याच्यामुळे असं रिकामा पत्रकार आणि बातम्याच्या तुंबड्या लावी असं सगळं चालू आहे. बघूयात काय होतं ते. इथंच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज